हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला झटपट असं मस्त गरमागरम गावरान पद्धतीने पिठलं कसं बनवायचं ते दाखवणार आहे बघा। तर आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचं वाटण वापरून मस्त गावरान पद्धतीने पिठलं कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर पिठलं बनवण्यासाठी बघा, इथं मी छोट्या एक वाटीने 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। हे बेसन पीठ मी बघा छान चाळून घेतलंय। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्या छान अशा गुठळ्या मोडून घेणार आहे बघा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट बघा फोडणी दिल्यानंतर सुद्धा बेसन छान असं हटून घेऊ शकता। पण बघा काही जण असतात त्यांना बघा हटून घेताना त्यामधल्या बेसनच्या गुठळ्या व्यवस्थित मोडत नाहीत। त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे बघा। त्यासाठी काय करायचं, बेसनच्या छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि या पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं। आता वाटण करण्यासाठी इथं मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या, त्यासोबत 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतलाय। त्यासोबत थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। तर वाटण करण्यासाठी बघा फक्त हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सरला छान असं अगदी ओबडधोबड फिरवून घेणार आहे, अगदी बारीक नाही। बघू शकता या पद्धतीने मस्त असं हिरवी मिरची आणि लसणाचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे, अगदी ओबडधोबड वाटण आहे। तर आता आपल्याला पिठलं बनवण्यासाठी बघा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान अशी गरम झाली की यामध्ये मी 1 ते 2 पळी इतकं तेल घालून घेते। तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये बघा मी 1 चमचा मोहरी घालतीये। मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये मी 1 चमचा जिरे आणि त्याच सोबत बघा थोडासा कढीपत्ता सुद्धा घालणार आहे। तर बघू शकताय जिरे आणि कढीपत्ता घालून मी छान याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। त्यानंतर यामध्ये बघा कट करून घेतलेला कांदा घालायचा। कांदा घालून याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं। हलकासा कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत बघा आपल्याला याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचंय। बघू शकताय मस्त कांद्याला बघा छान हलकासा रंग चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं। आता ते वाटण सुद्धा बघा मस्त असा हिरव्या मिरचीचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय। बघू शकताय मस्त आपलं वाटण छान असं फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद घालून घेते। हळद घालून याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आणि त्यानंतर बघा आपण जे बेसनचं बॅटर तयार करून घेतलंय ते बॅटर आपल्याला यामध्ये घालायचं। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याच सोबत ज्या भांड्यात आपण बॅटर तयार करून घेतलं होतं त्याच भांड्यात मी थोडंसं पाणी घातलंय आणि ते पाणी सुद्धा मी यामध्ये घातलंय बघा। चवीपुरतं मीठ घातलं, याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। कंटिन्युअसली याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामुळं काय होतं आपल्या या बेसनच्या गुठळ्या होत नाहीत। इथं तुम्हाला बेसन बघा म्हणजेच पिठलं तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त घाला किंवा घट्टसर हवं असेल तर थोडं पाणी कमी घाला। मी यामध्ये बघा बेसनचं बॅटर घालून अर्धा ते 1 ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे। पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून बघा हे पिठलं छान असं शिजवून घ्यायचंय। तर बघा 1 ते 2 मिनिट झालेत, मी यावरचं झाकण काढलंय आणि बघू शकताय आपलं पिठलं छान असं शिजायला लागलेलं आहे। आता याला परत एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि परत बघा यावरती झाकण ठेवून मी हे पिठलं छान मीडियम गॅसवरती बघा 5 ते 7 मिनिटासाठी अगदी मीडियम गॅसवरती छान असं मी शिजवून घेणार आहे। तर पिठलं बघा कधी शिजवताना यावरती झाकण ठेवायचं, नाहीतर काय होतं यामधले जे बबल्स आहेत ते बघा असं तोंडावरती उडायला लागतात। त्यामुळं काय करायचं झाकण ठेवून याला छान असं 5-7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं। बघू शकताय मी यावरती झाकण ठेवून याला मस्त शिजवून घेतलंय। इथं आपलं मस्त असं पिठलं बनून तयार आहे। आता यावरती मी मस्त कट केलेली कोथिंबीर घातली आहे। हे पिठलं बघा मी अगदीच घट्ट केलेलं नाही किंवा अगदी पातळ नाही, या कन्सिस्टन्सीचं मस्त गरमागरम हिरव्या मिरचीच्या वाटणातलं पिठलं बनवलेलं आहे। आणि हा व्हिडिओ बघा मी संध्याकाळी शूट करतेय, त्यामुळं तुम्हाला दिसताना थोडंसं क्लिअर दिसत नसेल तर समजून घ्या। इथं मस्त आपलं गावरान पद्धतीने झटपट असं पिठलं बनून तयार आहे। तर मी तुम्हाला एक प्लेट म्हणजे ताट वाढून दाखवते। बघू शकताय मस्त गरमागरम पिठलं बनून तयार आहे। गरम गरम आहे त्यामुळे छान अशी वाफ निघायला लागलेली आहे।
आणि अगदी पातळ नाही किंवा अगदी घट्ट नाही, मी या पद्धतीचं पिठलं बनवलेलं आहे. आता यावरती मी थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालतीये. आणि या पिठल्यासोबत खाण्यासाठी बघा, इथं मी गरमागरम भात बनवलेला आहे. त्याचसोबत मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. मस्त हाताने छान असा कांदा फोडून घेतला आहे. त्याचसोबत मस्त शेंगदाण्याची चटणी घेतली आहे. तुम्हाला हवं असेल तर या पिठलं भाकरीच्या बेतसोबत बघा तुम्ही मस्त हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा बनवू शकता. इथं आपलं मस्त गावरान पिठलं भाकरीची थाळी बनून तयार आहे. तर तुम्ही या पिठल्यासोबत खाण्यासाठी बघा मस्त चपाती बनवू शकता किंवा भात किंवा भाकरी किंवा बाजरीची भाकरीसुद्धा बनवू शकता. हे पिठलं खायला खूप छान लागतं. त्याचसोबत बघा बनवायला सुद्धा अगदी सोपं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा बेसनचं छान बॅटर करून घेतलं तर पिठलं बनवताना बघा अजिबात पिठल्याच्या गुठळ्या वगैरे होत नाहीत. अगदी परफेक्ट असं आपलं पिठलं बनवून तयार होतं. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मस्त गरमागरम गावरान पद्धतीने पिठलं नक्की बनवून बघा. आणि इथं बघा पिठलं बनवताना तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला आजची ही मस्त गरमागरम हिरव्या मिरचीच्या वाटणातल्या पिठलंची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.